देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे हेरते मायके दुःखाचे जनिती नाह्याद्यांती अवसानी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदुर जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण संत सम्राट संत श्रोमणी वैराग्यमूर्ती श्री संत जगदुर तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सेवेकरता निवडलेला अभंग असून या अभंगातून जगदुर तुकोबाराय याच्या व त्या भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगदुर तुकोबाराय या अभंगातून उपदेश करतात। विठ्ठल जगदुर तुकोबाराने या अभंगातून उपदेश केला। कोणाला उपदेश केला आणि कशाचा उपदेश केला आणि का उपदेश करतात असे अनेक कारण आहे, पण ते आपण भावार्थानंतर बघू। विठ्ठल जगदुर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देव आपलासा करून घ्या। देव आपलासा करून घेतल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही, कारण ते देवाच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ मायक आहे, मिथ्या आहे, खोट्या आहे आणि त्या पदार्थाला आदिही नाही आणि अंतही नाही आणि जेव्हा ते भासतात तेव्हाही ते पदार्थ नाहीत नाही। आणि म्हणून एकदा की तो देव आपलासा करून घेतला त्या भगवान परमात्म्यासारखं आपण अविनाशी झालं, आपल्या मनाला त्या गोविंदाचं वेळ लागलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तू मेला जरी तर त्याची कीर्ती माग उत्तम राहते, असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून प्रतिपादन करतात। विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला। आता तुम्हाला झोपायला काही अडचण नाही? कुशल नाही म्हणता तू? असं जास्त वेळ काही आपण सेवा करणार नाही। हे बघा, कीर्तनामधून वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे। ज्याप्रमाणे देवाचा आणि अर्जुनाचा संवाद झाला आणि त्या संवादातून गोड अशा प्रकारचं गीतामृत निघालं। अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर वजे फिडिले जगाचे। ते देवाने अर्जुनाचा निमित्त करून आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती असणार जे प्रपंचचं ओझ आहे ते हलका केलं, रिकामं केलं। आणि म्हणून ज्याप्रमाणे अर्जुनाचा आणि देवाचा संवाद झाला त्याप्रमाणे वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे। कारण वक्ता जे इथं बोलतो ते काही मनाचं नाही की बगलातून काढलं आणि तुमच्या समोर मांडलं, असं काही नाही। वक्ता जे इथं बोलणार आहे ते संत महात्म्याच्या मुखातून आलेले अमृत वचन आहे आणि ते संत महात्म्याच्या मुखातून आलेले अमृत वचन वक्त्याच्या मुखवाटे बाहेर पडतात आणि आपल्या प्रत्येकांच्या हृदयापर्यंत जातात। आणि आपल्या प्रत्येकांच्या हृदयापर्यंत गेले की आपल्या जीवनामध्ये कधी बदल घडून येतो, आपल्या जीवनामध्ये कधी परिवर्तन होतं हे आपल्याला सुद्धा कळत नाही। आणि म्हणून वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे, म्हणून आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे। लक्ष इकडं असलं पाहिजे सगळ्यांचं। तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल, अशी उघड प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये केली। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का, असं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात। आणि जर या हरिकथेमध्ये या हरिभजनामध्ये आपलं चित्त नसेल तर आपण सगळे प्रेता समान आहे। प्रेतामध्ये ना आपल्यामध्ये काडी मात्र सुद्धा फरक नाही। तुकाराम महाराज म्हणतात नाही चित्त काय मांडले याला चित्त जवळ लागतं बरं का, हे आठवायला। चित्त जवळ असल्याशिवाय आठवत नाही। आणि म्हणून तुमचं लक्ष सगळ्यांचं इकडं असलं पाहिजे, चित्त इकडं असलं पाहिजे। असो, जास्त वेळ काही आपण सेवा करणार नाही।
बरोबर आपली सेवा वेळेमध्ये संपेल. 5-10 मिनटं इकडं तिकडं होतील आणि लईच मन फ्रेश झालं ते 1 तासभर सेवा वाढेल. आणि तू म्हणले काय नाही चालू दे सकाळपर्यंत, मग काय नाही उठले तर मग इथं तांबडं फुटलं. विठ्ठल या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा: वक्त्याचं आद्य कर्तव्य परिहार देणं. जीवाला परिहार द्यावा लागतो, देवाला आणि संतांना परिहार द्यावा लागत नाही. का? मुंगी के पाव में घुंगरू बजा वही अल्लाह सुनता है. म्हणजे मुंगीच्या पायामध्ये घुंगरू जरी वाजलं तर ते देवाला आणि संतांना न सांगता कळतं, म्हणून त्यांना परिहार द्यावा लागत नाही. पण जीवाला मात्र परिहार द्यावा लागतो. का? तर जीवाला सांगून सुद्धा कळत नाही, मोबाईल पाहू नका, पाहिल्याशिवाय राहत नाही, म्हणून जीवाला परिहार द्यावा लागतो. विठ्ठल स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तसेच आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्यांची मूर्ती विराजमान आहे, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त. आणि त्या स्वरात थोडा आवाज कमी केला तर चला बरं का, थोडा आवाज कमी करा, कमी करा आवाज थोडा. करा की थोडा आवाज कमी. हा नाही पलीकडे ठेवा त्यांच्यापाशी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि तसेच माणिक बाबा ढवळे यांच्या आशीर्वादाने, तसेच परमपूजनीय परमादरणीय वैकुंठवासी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, पावन धामाला लाभलेलं अधिष्ठान हरिभक्त पारायण कृष्णाजी बाबा व्यवहारे, तसेच त्या अधिष्ठानावरती विद्यमान असणारे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे, आपल्या सगळ्याकडून भक्ती करून घेणारे परमपूजनीय परमादरणीय गोभक्त प्रभाकरजी महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने, तसेच समस्त आयोजक नियोजक समस्त कमिटी मंडळ, युवा तरुण वर्ग आहे की नाही, गावातले बाहेरचे सगळे आणि ज्यांनी कीर्तनामध्ये उत्तम अशा प्रकारची चाल गायली असे संगीत विशारद हरिभक्त पारायण मनोज महाराज आरसूळ, तसेच त्याच तोला मोलाचे संगीत विशारद हरिभक्त पारायण परमस्नेही दत्ता महाराज शेळके, आमच्या गावातली ती, त्यांचा चांगला परिचय. तसेच हरिभक्त पारायण खंडागळे गुरुजी यांचे शिष्य संगीत विशारद हरिभक्त पारायण रवी महाराज सांगळे. तसेच बाबांनी खूप छान प्रमाण दिलं. बाबाचं नाव काय? श्रीमंत महाराज कापसे देठे, कारण की श्रीमंत आमच्या मामाचं नाव आहे बरं का, श्रीमंत तसे श्रीमंतच आहे, श्रीमंत महाराज देठे. तसेच हे आलम गावकून आलेले आहे, परत दादा आहे, काका आहे, आणि एकूण आपल्या उजव्या साईडला उभे असणारे गावातील तरुण मंडळ तरुण आहे. आणि यांनाच खरं भाग्यवान म्हणतात जगद्गुरु तुकोबार आहे. तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, जो कीर्तनामध्ये नटतो तो खरा काय भाग्यवान आहे. सगळ्यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे, पांढरा पोशाख आहे, पण पुढच्या वेळेस डोक्यामध्ये टोपी घालण्याचे बरं का. हा चांगले असू द्या. बाळगोपाल हे संस्कार लागले पाहिजे. आणि ज्यांच्या हातामध्ये वजन आहे असे हरिभक्त पारायण मृदंग सम्राट दीपक महाराज गवारे, आणि तसेच बरोबर ना, तसेच आपल्या गावातील महाराज रामप्रसाद महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर पखवाद वाजवतात, दोन्ही मूर्ती छान पखवाद वाजवतात बरं का. आणि तसेच विनेकरी बाबा चोपदार नाही का, काय नाही टेन्शन घेऊ नका, पुढच्या वेळेस मी चोपदार घेऊन येतो बरं का. आणि बाबा बसलेले सगळे बाल तरुण मंडळ आबाल वृद्ध सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझे पायावरी,
पायावरी या वारकरी संतांच्या. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाला म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? इंद्रायणच्या तटावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. मानवतेचा महानंददीप म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. प्रगल्भ बुद्धिवादाच्या बुद्धीला नवमंगलेलं कोड म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. एके वाक्यात सांगू कोण जगद्गुरु तुकोबाराय? ज्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी आम थर 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 कापतो. त्यांना म्हणतात तुकाराम. नाम घेता कापियम. तर जगद्गुरु तुकोबारायांचं नाव जर घेतलं तर यम थर 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 कापतो. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्ता सदा समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, गलकत आट, फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट. एवढ्या मोठ्या अधिकाराचे जगद्गुरु तुकोबाराय आपला देह घेऊन वैकुंठाला गेले. तनु मानवी दिव्य रूपीच केले, न त्यागी ते दिव्य लोकाशी नेले. या देहाचा त्याग न करता जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. आणि एवढ्या मोठ्या अधिकारात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगातून सुखाची वाट दाखवतात, सुखाचा पत्ता सांगतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देव आपलासा करून घ्या. देव आपलासा करून घेतल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. आपण जर विचार केला या जगतामध्ये दुःखाची अपेक्षा कोणालाही नाही. कोणाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळावा, गाढवाचा नांगर फिरावा, असं कोणाला वाटतं का? इथं बसलेल्यांपैकी कोणाला वाटत नाही. वाटत असेल तर हातवर करा. कोणी हातवर करणार नाही. कारण दुःखाची अपेक्षा कोणालाही नाही. कोणाला वाटत नाही माझ्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळावा, गाढवाचा नांगर फिरावा, असं कोणालाही वाटत नाही. तर प्रत्येकांना वाटतं माझं चांगलं व्हावं, माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं. माझंच नाही तर माझ्या मुलीचंही व्हावं, माझ्या मुलाचंही व्हावं. एके मजल्यावर दुसरा मजला व्हावा, तिसरा मजला व्हावा, चौथा मजला व्हावा, असं वाढत जावं. प्रत्येकांना वाटतं हित व्हावं, कल्याण व्हावं. आणि असं जर वाटत असेल तर त्यांनी या अभंगाचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा अभंग त्यांच्यासाठी अमृत आहे. अमृत. विठ्ठल दुःखाची अपेक्षा या जगतामध्ये कोणालाही नाही. बरं असा मनुष्य या जगतामध्ये बघितला का त्याला दुःखाची अपेक्षा आहे? शोधून सुद्धा सापडेल का? सापडणार नाही. बरं एखाद्या मनुष्याने देवाकडे गेला मारुतीरायांकडं आणि मारुतीरायाला म्हणला देवा मी तुला नवस करतो, 7 नारळ वाहतो, तुम्हाला काय करता दुःख दे. असा म्हणलेल्या व्यक्ती तुम्ही पाहिला कधी जीवनामध्ये? नाही महाराज. शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. बरं एखादा दुसरा मनुष्य देवाकडे गेला, दुसरा एखादा मनुष्य तो म्हणला देवा आता सांगितला सप्ताह आहे, 7 दिवस मस्तपैकी आता स्वीट आयटम आहे, गोड पदार्थ आहे की नाही? गुलाबजाम, बासुंदी, चक्का चांगलं जेवायला आवडतं ना तुम्हाला? गोड पदार्थ आहे जेवण्याकरता. आणि तू देवाला म्हणतो देवा मारुतीराया 7 दिवस माझा डायबिटीस तू घेऊन जाय आणि 7 दिवसांनी तुम्हाला व्याजासहित परत कर. असा म्हणणारा व्यक्ती आपण पाहिला कधी? तर तो देवाला म्हणतो देवा हा कायमचाच घेऊन जाय, कायमचा नको मला डायबिटीस, कायमचा घेऊन जाय. म्हणजे दुःखही कोणालाही नको. दुःख बावे
लागे दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे न भावे. मला दुःख प्राप्त हो असे या जगतामध्ये कोणीही नाही. का आहे कोणी जगतामध्ये? कोणीच नाही महाराज. प्रत्येकांना सुखाची अपेक्षा आहे आणि सुखासाठी तो मनुष्य सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत धावपळ करतो, धडपड करतो. की आशा जन्म गेला वधूची आशा जन्म गेला. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सुखासाठी धावपळ करतो, धडपड करतो. त्याला वाटतं असं केल्यानंतर सुख मिळेल, तसं केल्यानंतर सुख मिळेल, आमकं केल्यानंतर सुख मिळेल. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. सुखाचा विचार राहील होते, सुखाचा विचार राहील होते, राहील होते, विचार राहील होते. पण या संसारामध्ये त्याला सुख काही प्राप्त होत नाही. सगळा जन्म निघून जातो तरी सुखाची प्राप्ती होत नाही महाराज. बरं त्याने सुखासाठी धावपळ केली नाही का, मेहनत केली नाही का, कष्ट केले नाही का, सगळं काही केलं महाराज, पण तरी त्याला सुखाची प्राप्ती होत नाही का? तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, ज्या ठिकाणी तो सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी सुख नाहीच. आणि त्या ठिकाणी किती त्याने सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुख सापडत नाही का? तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ऐका. एक आजीबाई होत्या आणि त्या आजीबाई घरामध्ये सुईने कपडे शिवत होत्या. आणि कपडे शिवत असताना ती सुई खाली पडणं आणि लाईट जाणं सोबत झालं आणि ती सुई खाली हरवली. मग आजीबाई बाहेर आल्या आणि बाहेर रस्त्यावरती सौर ऊर्जेचा प्रकाश चालू होता आणि त्या सौर ऊर्जेच्या प्रकाशामध्ये आजीबाई सुई शोधतात. आणि सुई शोधत होत्या तेवढेच आमचे बारके महाराज तिथून चालले होते. बारके महाराज म्हणतात, आजीबाई काय झालं, काय करता तुम्ही? आजीबाई म्हणते, काय नाही रे बाळा, सुई शोधते, सुई हरवली माझी. त्यांना काही काम होतं ते निघून गेले. आणि नंतर थोड्या वेळाने तेच आले तिकून. त्यांनी विचारलं, आजीबाई सापडले कसे? आजीबाई म्हणतात, नाही सापडले रे बाळा सुई. त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आली. मग तेही ते सुई शोधू लागले आजीबाईला. 5 मिनिटं आले, 10 मिनिटं आले तरी सुई काही सापडत नव्हती. मग त्यांनी जरा आजीबाईला विचारलं, आजीबाई तुमची सुई हरवली कुठं? तेव्हा आजीबाई म्हणतात, घरात. पाहते कुठं? दारात. मग घरात हरवली सुई दारामध्ये 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, कितीही वेळ जरी पाहिली तर सापडेल का महाराज? सापडणार नाही. नवे अख्खा जन्म निघून जरी गेला तर ती सुई सापडणार नाही. कारण ती हरवली कुठं? घरात. पाहते कुठं? दारात. मग दारात पाहते, घरात हरवली सुई, दारात किती वेळ पाहिले मग सापडल? सापडणार नाही. जन्मचे जन्म निघून जरी गेले तरी सापडणार नाही. तसे या प्रपंचामध्ये आपला सगळा जन्म निघून जातो तरी सुखाची प्राप्ती होत नाही. कारण या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सुख नाहीच आहे. आणि मग आपल्याला सुख सापडेल का? सापडणार नाही. कारण सगळ्या संत महात्म्याने सांगितलेलं आहे, हा संसार कसा आहे तर दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे.
या संसारामध्ये सुखाचा विचार आहे का? नाही, कारण हा दुःखरूप संसार आहे आणि या दुःखरूप संसारामध्ये आपण किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सुख सापडणार नाही. किती आपले जन्म जरी गेले तरी आपल्याला सुख सापडणार नाही. आणि म्हणून सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर देव आपला असं करून घ्या. तेच जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम आपुला तो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? जरा पुरुषांपैकी महिलांची संख्या अधिक आहे. जरा आज घरीच आहे ऐकून काही एवढीच लोकसंख्या आहे. घरीच आपलं बाल्याची माय गिदार लावून गाव जाऊ दे वाहून, असं काही नाही ना. लोकसंख्या एवढी आपली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या देवाला आपलंसं करून घ्या. त्या देवाला आपलंसं करून घेतल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. पण आपलं सुख कशात आहे?
आपण जे सुख बघतो ते दुसऱ्याच्या घातामध्ये. दुसऱ्याचा घात केला की आपल्याला आनंद वाटतो, सुख वाटतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो ऐका. एक मालकीन आपल्या मालकात दर्शन घेते, म्हणजे बायको नवऱ्याचं दर्शन घेते. मालक तिला विचारतो, का ग कुठे गेले होते? ती म्हणे, तेच आपलं नेहमीचं कारण, गेले ते ब्राह्मण बुवाकडे. बर बर बर. काय म्हणाले ते? ते मला म्हणाले, तुम्हाला मूल होईल पण तुमची सासू मरण अत्यंत गरजेचं आहे. ती मेल्याशिवाय हा योग तुमच्या जीवनात घडून येऊ शकत नाही गड्या. हा म्हणे एकदम हे सगळं सांगताना, मालकाला सांगताना जीभ लपकली नाही, मोठ्या आनंदाने सांगायला लागली, मोठ्या आनंदाने सांगायला लागली. मग हा म्हणे चांगला विषय एकदम. आपल्याला मूल होण्याकरता सासूच मरण अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे आईच मरणं गरजेचं आहे. तर ते आता म्हातारीच झालेली आहे की नाही. घरात काय पाळणं हलणं महत्त्वाचं आहे. पण आता सांगितला सप्ताह आहे, एवढा सप्ताह होऊ दे, एवढा सप्ताह शेवटचा शब्द तिला ऐकू दे. मग तिने मान्य केलं, बरं 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 ठीक आहे. आणि मग सांगितलं सप्ताह चालू झाला. 4-8 दिवस झाले. थोडा आवाज वाढव गोविंद भाऊ, थोडा आवाज द्या, कारण की माझा आवाज कमी बरं का. कारण तुम्ही आवाज वाढवल्याशिवाय यांच्यापर्यंत आवाज जाणार नाही. आणि मग ती मान्य झाली, तिला आनंद वाटला, नवरा आपला ऐकतो. मग 4-8 दिवस झाले, सप्ताह संपला. सप्ताह संपल्यानंतर ती म्हणे, अहो घेणार निर्णय लवकर, सप्ताह संपला ना आपला. ती म्हणे ठीक आहे, आज संध्याकाळीच निर्णय घेऊ म्हणे. आणि मग हा दुपारी आता सप्त्या दिवशी तो आपल्या सासूरवाडीला गेला आणि सासूला घेऊन आला, म्हणजे हिच्या आईला. हा असंच राहू द्या, हिच्या आईला घेऊन आला. ती म्हणे, अहो माझ्या आईला कशाला आणलं तुम्ही? ती म्हणे, अगं माझी आई तर संपणारच आहे, पण आता आपल्या घरात मूल जन्माला येणार आहे, कोणतरी घरात एखादी जुनी बाई पाहिजे. तिने बरं बरं बरं, काय माझा नवरा आहे म्हणेन, खरंच माझा ऐकतो मी सगळा, खरंच महादेवाच्या पुढचाच आहे, काय हुशार आहे. आणि मग सप्ते 4-8 दिवस झाले, सप्ताह संपला. ती म्हणे घ्या लवकर निर्णय. मग ती म्हणे ठीक आहे, आज लवकर निर्णय घेऊन टाकू. मग दुपारी आपल्या आईजवळ गेला आणि आईला सांगितलं, आई माझी एक तुला विनंती आहे. काय रे बाळा? तू म्हणे आजचे दिवस माझा ऐक म्हणे, की तू नाही का आजचे दिवस तिच्या आईच्या जागेवर झोप आणि तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव. ते ठीक आहे ठीक आहे, बरं बरं. मग आईनं का आता कोणाची आई असू महाराज, ते आपल्या बाळाचं आपल्या लेकराचं ते ऐकते बरं का दत्ता महाराज. मग ते झोपले, पण याला काही झोप आलीच नाही. अलाराम लावायची सुद्धा गरज पडली नाही. म्हणे ओ उठा लवकर उठा. मग तिने उठलं. याने एवढा मोठा माहिती आहे सगळं, याला सांगायची गरज नाही, अशा गोष्टी लय माहीत राहत्या. मग एवढा मोठा दगड घेतला आणि मग तो गेला. त्या म्हातारीच्या थंडी दिवस होते, अंगावर घेऊन झोपल्या त्या काकडून. आणि मग हा म्हणला, अगं एकदा अंगावरचं काढलास त्याचा चेहरा बघून घे. ते त्या मेली तर मला तोंड बघायचं नाही, टाका तुम्ही दगड टाकला. वा असाच दगड टाकला आणि मग पोत्यात भरली म्हातारी, पोत्यात भरली. तुमच्या गावात नदी आहे का? आहे, चांगलं गाव आहे तुमचं मग, वा वा. आणि मग ते नदीत गेले आणि त्या म्हातारीला पाण्यात टाकून दिलं. आणि मग ते घरी निघाले. घरी निघताना ती इतकी आनंदी आहेत, इतकी खुश, एकदम खुश. ती किती खुश फक्त मला इथून सांगता येत नाही, ते समजून घे तुम्ही किती खुश होती. लय आनंदाच्या भरात ते नाचतच होते. ते तर खुश, हा बे खुश. ती म्हणे आता याला काय झालं, लग्न लोकाचं नाचतं म्हणे येड्या डोक्याचं, याला काय झालं म्हणे. इतकी खुश. घरी आल्यानंतर त्या आनंदाच्या भरामध्ये झोप लागत नव्हती. मग झोप लागणार नाही, मग तिने लावायला रवी घेतला. रवी माहिती ना तुम्हाला, रवी लावायला घेतला आणि ती रवी लावताना एक गाणं म्हणायची. म्हणून दाखवतो मला, म्हणून दाखवत आता महाराज, पाठ करू नका म्हणजे झालं बरं का. मग ती एक गाणं म्हणायची. घुसळम घुसळम लावते रई, घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. हा म्हणे थांब जरा, सूर्यनारायणला वरती देऊ दे, मग कळेल तुला. पण त्या आनंदाने गदगद झालेले, आनंद उरी मावेना. याने घेतली बदली.
बसला गायकाली पाणी थाप मारली आणि ती याच्याकडे बघून म्हणते गुसळम गुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात हई. हाई त्याच्याकडे बघून म्हणतो दुधम दुधम दुबतो गाय दुधम दुधम दुबतो गाय वाहून गेली तुझी माय घरात पठ्ठ्याची माय पटत नसेल तर जाऊन पाय विठ्ठल. म्हणजे आपलं सुख कसं आहे महाराज तर आपलं सुख दुसऱ्याच्या घातावर अवलंबून आहे. महाराज म्हणतात अनेकांच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला घे. म्हणजे दुसऱ्याचा घात पात केला की आपल्याला आनंद होतो पण हा शाश्वत आनंद नाही महाराज. एखाद्या पदार्थावरती एखाद्या व्यक्तीवरती अवलंबून असणारा कधी धोका देईल हे सांगता येत नाही. तो पदार्थ संपला की आनंद संपला तो व्यक्ती संपला की आनंद संपला. हा आनंद शाश्वत नाही आणि म्हणून शाश्वत आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते देवाला आपलंच केलं पाहिजे. ते देवाला एकदा आपलंच करून घेतलं की शाश्वत अशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो. महाराज त्या देवासारख्या जगतामध्ये कोणी सुखरूप नाही एकमेव ऐसा टाळ्या वाजव एकदा यांच्यासाठी जोरदार. यांचा आवाज पोहोचवण्याकरता ही गोविंद भाऊकडं सिस्टम भारी चांगली. असाच आवाज सोडावर गोविंद भाऊ. तुमचं नाव बरोबर आहे ना? नाव चुकलं नाही पाहिजे. सुखरूपाई साधुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंग सारखा माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखं या जगतामध्ये कोण सुखरूप आहे हे तुम्ही सांगा. कोणी सुखरूप नाही. अनेक ठिकाणी संत महात्म्याने वर्णन केलंय की या जगतामध्ये देवच सुखरूप आहे. ते देवाशिवाय कोणीच सुखरूप नाही. महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. वा पाठ आहे सगळ्यांच्या. म्हणजे या जगतामध्ये सुखरूप फक्त देवच आहे. तर देवाशिवाय सुखरूप या जगतामध्ये कोणीच नाही. आणि महाराज त्या देवाशिवाय आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण या संसारामध्ये या प्रपंचामधले पदार्थ दुःखरूप आहे आणि या प्रपंचाला या संसाराला फळही नाही आणि फुलही नाही. या फलन चुंबिता फलन तरुंबिता जे काही रुखचे हा संसार वृक्ष कसा आहे याला फळही नाही आणि फुलही नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना अंतू फोकळा
का तन झाले गळा शेळी द्यायचे. साबरी झाड माहिती तुम्हाला, नुसतं उंच वाढतं, त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. दुसऱ्या माऊली ज्ञानोबाने उदाहरण दिलं, का स्तन झाली गळा शेळी द्यायचे. त्या शेळीच्या गळ्याला सड असतात. पाहिलं मला सड, शेळीच्या गळ्याला सड असतात. शेळीच्या गळ्याला किती दूध देतात ते? 1 लिटर, 2 लिटर, किती? 3 लिटर. हा हुशार आहे गड्या, बच्चा हुशार आहे. म्हणजे त्या शेळीच्या गळ्याला जे सडा असतात ते काहीच कामाचे नसतात, फक्त शेळीच्या गळ्याला ते वजा असतं. तसे प्रपंचाचं वजा, संसाराचं वजा आपल्या डोक्यावरती आहे, कारण हा प्रपंच दुःखरूप आहे महाराज. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ऐका. धोंड्याच्या महिन्यामध्ये इकडच्या जावयाने सासऱ्याला फोन केला. तो म्हणे, सासरे बुवा, अरे काय तुमची पोरगी मला दिवसातून 3-3 टाइम मारते हो, त्याचं काही लिमिट, त्याची काही सांभाळण्याची कुवत, आम्ही या फळाला सांभाळू शकत नाही राव, फार मराला टेकलो राव, कसं करा त्या फळाचा सांभाळ. सासरा म्हणे, भाऊ आयुष्यभर तुला ते फळ सांभाळायचं, किती दिवस? अरे आयुष्यभर ते फळ सांभाळ. आपण ते फळ कडू आहे. अरे त्या फळाचं कौतुक काय सांगतो बाबा. सासरा म्हणला, भाऊ तुला ते आयुष्यभर ते फळ सांभाळायचं, किती दिवस? आयुष्यभर. आपण ते फळ कडू आहे. अरे त्या फळाचं कौतुक काय सांगतो, त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो आणि तू काय त्या फळाचं कौतुक करतो. प्रपंच तो सांभाळावाच लागतो महाराज, ती दिनचर्या निभावीच लागते, पण करावी लागते ती मात्र सत्संगती. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये संगती चांगली पाहिजे, संगती महत्वाची. कारण की संघाचा महिमा असा आहे, त्याने पतनही होतं आणि उद्धारही होतो. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अदमा संत सेवी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जर संघ जर चांगली नसली तर आपल्याला नरकाला जावं लागतं. कुठं? नरकाला. एका मुलाला नोकरी होती पण शेती नव्हती, आणि शेती नसल्या कारणाने तिथं लग्न होत नव्हतं. बघा बरं का, सगळे उदाहरण विषयाला धरू नये, परत कोणी म्हणू नका, लक्ष देऊन ऐका. एका मुलाला काय नोकरी होती, शेती नव्हती, आणि शेती नसल्या कारणाने लग्न होत नव्हतं. आताच्या काळामध्ये मुलाला नोकरीही पाहिजे, शेतीही पाहिजे, परत शेतीत जाणार नाही, है की नाही. पण तो पूर्वीचा काळ होता, त्याला नोकरी होती, शेती नाही. कारण की पूर्वी शेतीला प्राधान्य होतं. ज्याला शेती त्यालाच मुलगी द्यायची, नोकरीला एवढं प्राधान्य नव्हतं. आणि मग नोकरी होती, शेती नव्हती, लग्न होत नव्हतं. मग एका धर्मांधा व्यक्तीने सांगितलं की तू आमच्या धर्मामध्ये आला की तुला माझी मुलगी देऊन टाकतो. हा म्हणला, काय बिघडलं धर्मांतर केल्यानंतर, आधी तर मुली भेटणार नाही. मग हाला, ठीक आहे, तुमची मुलीशी लग्न करायला तयार आहे, पण तुमची मुलगी मला द्या. आणि मग लग्नाची तारीख ठरली. मग त्या धर्मांधा व्यक्तीने सांगितलं, गुरुजी याला आपल्या धर्मामध्ये घ्या. गुरुजी म्हणले, हा कार्यक्रम आपण उद्या करू, पहिले लग्न लावून घ्या. मग गुरुजीच्या आदेशानुसार लग्न लावून घेतलं. लग्न लागलं आणि दुसऱ्या दिवशी तो विधी मांडला. कशासाठी? धर्मांतर करण्यासाठी. मग गुरुजीने त्याला असं ते जवळ बोलवलं, आणि जवळ बोलवल्यानंतर ते कानात फुकिलं. ते म्हणे, गुरुजी काय झालं? त्याने, काय झालं? तुला वैकुंठ प्राप्त होईल, तुला स्वर्ग प्राप्त होईल, तुला कैलास प्राप्त होईल, जा. तिने देऊन टाकले म्हणे, जा. हा निस्ता आपल्यासारखं ऐकून घेणार नव्हतं महाराज. ते म्हणे, गुरुजी तुम्ही जवळ या इकडं. गुरुजीला जवळ बोलवलं, याने गुरुजी कानात फुकिलं. गुरुजी म्हणले, काय झालं? तुम्हाला मुंबई, कलकत्ता, चेन्नई, मद्रास चारी देऊन टाकले म्हणे, जा. गुरुजी म्हणे, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, कान फुकले तुझ्या बापाचं वय. ते म्हणे, गुरुजी हे तुमच्या बापाचं का स्वर्ग, वैकुंठ, कैलास, कान फुकल्या. म्हणजे ऐसे गुरु शिष्य दान, विठोबाचे आनंद नरका जाते. म्हणजे असे गुरु शिष्य जर असेल तर ते नरकाला जाते. म्हणून जीवनामध्ये अशी संगती नाही पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये संगती चांगली केली पाहिजे. तर संतांचं अंतरंग लक्षण काय आहे, संतांचं बाह्यरंग लक्षण काय आहे, ते आपल्याला कळायला पाहिजे. कारण त्या संताशिवाय देवाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. संत
त्या देवाची प्राप्ती संताशिवाय होऊ शकत नाही महाराज, असा वेद सुद्धा ग्वाही देतो. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आणि त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. म्हणून त्या संताशिवाय देवाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही महाराज. आणि त्या देवाची प्राप्ती जर आपल्याला झाली नाही तर आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. विठ्ठल आणि म्हणून सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते देवाची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. कारण त्या देवाच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ कसे मायिक आहे. कसे पदार्थ मायिक आहे, खोटे आहे आणि ते दुःख देणारे आहे. महाराज या जगतामध्ये कोणाच्या बायकोने 100 पैकी 100 गुण दिले नवऱ्याला, एखादी बायको आहे कोणीच देत नाही. मग तो प्रपंच इंद्राचा असो का उंदराचा. एकाने लग्न होईपर्यंत हरिपाठ केला, तो म्हणे महाराज, एकाने काय लग्न होईपर्यंत हरिपाठ केला. महाराज म्हणे काय रे भाऊ, तो हरिपाठाला येत नाही. तो म्हणे महाराज हे जगत सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, काय माझ्या बायकोचं प्रेम आहे माझ्यावर. महाराज म्हणे अरे नादाला लागू नको, असं सगळ्यांना वाटतं प्रेम आहे प्रेम आहे. तो म्हणे बुवा तुमचं जाऊ द्या, पण माझ्या बायकोचं लय प्रेम आहे माझ्यावर. महाराज म्हणले तुला तिथे प्रेम बघायचं का. म्हणले हो. मग तू घरी जाय, तिला असं कळू दे तू मेला बुवा. आणि मग तो घरी गेला आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे झोपेतून उठलाच नाही, मेल्याचं नाटक केलं. बायकोने उठत नाही म्हणून बायकोने अंगाला हात लावला, अंगात थंडगार पडलं. ती म्हणे आता जर रडायला सुरुवात केली तर आणखीन आपलं जेवण राहिलं. एकदा लोक गोळा झाल्यानंतर आपल्याला जेवता येणार नाही. मग तिने खिचडी केली होती. ताटामध्ये खिचडी घेतली, तेल वरती ठेवलेलं होतं. वडत वडत आणलं बाबूला आणि बाबूच्या पाठीवर पाहिलेला तेल काढलं, खिचडीमध्ये तेल घेतलं. मस्त की आनंदात जेवण केलं. आणि मग ती म्हणे आता मस्त वेळ रडायला. मग ती रडायला लागली. रडून दाखवतो मला. ती रडायला लागली. तुम तो चले परदेश थोड़ा बोलो जी, पिया चले परदेश थोड़ा बोलो जी. असं मंदोळ स्वरात ती रडायला लागली. तो बाबा म्हणे आता खिचडी तेल घेतलं येणं म्हणे. लागले म्हणे रडायला. कवर लपून ठेवायचं. तोही बाबा चालू झाला. गरम गरम खिचडी में थोड़ा तेल ले लो जी, जाके आए परदेश थोड़ा बोलो जी. वा वा असं हे माझेपण कोणाचं आहे महाराज. या माझेपणामध्ये अनेकांच्या पिढ्या गेल्या, पण या माझेपणामध्ये सुख प्राप्त झालं नाही महाराज. कारण की हे पदार्थ सगळे दुःखरूप आहे. तुम्हाला मी प्रमाण सुद्धा देणार. हे सगळे कसे दुःखरूप आहे, हे सुख देणार नाही संसारातले पदार्थ. आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो ऐका, मग नंतर प्रमाण. अहो आपल्या घरी बायको ऐकत नाही, तिला सरळ सांगितलं की ते उलट वागते. बरोबर ना वा, बरोबर का. बरोबर म्हणते बाबा, चांगला अनुभव आहे बाबा, बरोबर म्हणतात. आणि महाराज काय कायच्या जेवणामध्ये खरंच आहे महाराज. घरी आपलं बायको ऐकत नाही, तिला सरळ सांगितलं की ते उलट वागते आणि उलट सांगितलं की सरळ वागते. एके दिवशी तिचे मामा आले आणि मामा आल्यानंतर हा बाबा शेतातून घरी आला. तोंड हातपाय धुतले. हा म्हणे अगं तुझे मामा आले, त्यांना चांगला पुरणपोळी स्वयंपाक बनव. तो बाबा म्हणे, ती बाई म्हणे मी पुरणपोळी स्वयंपाक बनवणार नाही, मला वेळ नाही, मी बेसन भाकरी बनवते, पिठलं भाकरी. तो बाबा म्हणे अगं तुझे मामा खूप दिवसाने आले, त्यांना चांगला पुरणपोळी स्वयंपाक बनव. ते मला वेळ नाही, मी पिठलं भाकरी बनवते. पिठलं भाकर सोप्या भाषेमध्ये बेसन, जे कोणत्या सणाला चालत नाही त्याचं नाव बेसन. असं बेसन तिने बनवलं. मामा जेवायला बसला, ते वाढलं. मामाने इतके दिवसातून मी याच्या घरी आलो आणि मला पिठलं भाकर खायला केलं, मी याच्या घरी परत पाय टाकणार नाही. मामा निघून गेला रागा रागा. काही दिवसांनी याचा मामा आला आणि याचा मामा आल्यानंतर हा म्हणे आपल्या मामाला चांगलंच खाऊ घालायचं, कारण की तिचा पुरा अंदाज द्यायला आलेला होता. मग हा बायकोला म्हणला अगं तुझ्या मामाला जसं पिठलं भाकर केलं तसं माझ्याही मामाला
पिठलं भाकर कर, खाऊ दे, जाऊ दे लवकर. ते ना मी पुरणपोळी बनवणार. मग तिने पुरणपोळी स्वयंपाक बनवला. मस्त की मामाने आनंदात जेवण केलं. मामा खुश. मामा निघून गेला. आणि मग काही दिवसांनी ते जोडपं शेतामध्ये पेरणी करण्यासाठी गेलं. शेतामध्ये पेरणी करायला गेल्यानंतर धो 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 पाऊस चालू झाला. आणि पाऊस तेव्हा पेरणीच्या कालामध्ये पाऊस पडायचा. भगवान श्रीरामाचा जन्म झाला. भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली, उन्हाळ्यात झाडे हिरवी झाले. कृष्णाचा जन्म झाला, बरोबर श्रावणात पाणी आला. आणि तुमचा माझा जन्म झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला आणि अवकाळी पाऊस आला. विठ्ठल आणि मग खूप पाऊस चालू झाला. किती तास पाऊस पडला? 4 तास पाऊस पडला. शेतामध्ये पेरणी करायला गेले, पण पेरणी तर काही झाली नाही. आणि मग घराकडे निघाले. मग रामभोन गावातून आवाज दिला. रावसाहेबांनी आवाज दिला, रामभो रामभो, अरे घरी या लवकर, खूप पाऊस चालू झालेला आहे, वरती खूप पाऊस पडतो, नदीला पाणी आलं खूप, परत तुम्हाला येता येणार नाही, लवकर या. रामभो म्हणतो पाहुणं नाही गड्या. तू म्हणे अरे त्या बैला शेपूट धरून या, त्या बैलाला पाहुणं येतं. तू म्हणे बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मग त्यांच्यातलं एक बैल जोडी, त्यांची ती बैल जोडी होती, त्याच्यातला एक बैल बांडा होता. बांडा म्हणजे त्याला अर्ध शेपूट होतं. आपला वेळ झाला का नाही ना? मग ऐका थोडा वेळ. मग त्याला अर्ध शेपूट होतं. मग हा बायकोला त्याला गडबडीत लक्षात राहिलं नाही. हा म्हणला अगं तू त्या पूर्ण बायला शेपूट धर, बांड्या बायला शेपूट मी धरतो. त्याने तुम्ही मला काय कमकुवत समजेल का? माझ्या बापाच्या घरी 10 बैल जोडे 10, मी त्या बांड्या बायला शेपूट धरणार. आता तिच्या पुढे या बाबाचं काहीच चालत नव्हतं. हा म्हणे तिच्या पुढे काय या बाबाचं काहीच चालत नव्हतं. आताचे पोरं नंदी बैल झाले. बायको म्हणे मालकाला पीठ कमी आले, काय सांगू राणी, चिक्कीवाले लबाड झाले, डोक्यावर दळण तुरू तुरूच आले. डोक्यावर दळण घेऊन जाताना माग सुद्धा वळून बघण्याची हिंमत होत नाही. काय ताकद असेल त्या माऊलीची. अहो कीर्तनाला जाणार. ती बाई म्हणते अहो कीर्तनाला जाऊ नका. ती म्हणते, तू म्हणतो नाही नाही मी कीर्तनाला जाणार आहे, मुक्ताराम महाराजचं कीर्तन आहे, मला जावंच लागणार आहे. ती बाई म्हणते मी सांगते ना जाऊ नका. तो म्हणतो मी जाणार. ती बाई मग थोडंसं ट्युनिंग बदलते. ती म्हणते नका ना जाऊ. हा म्हणतो जाऊ दे. मग जाऊ दे म्हणला की लगेच घरी राहतो. न लागला की घरीच राहिला, कीर्तनाला सुद्धा जात नाही. असं एक नवीन जोडपं होतं. त्यांचं नवीन 2-4 महिने झाले लग्न झालं होतं. आणि ते पुढे येऊन बसला तो माझ्या पुढं, आणि त्याची बायको त्याची पाठीमागे जाऊन बसली. आणि तो त्याचं लक्ष 2-4 महिने झाले लग्न होऊन बरं का महाराज, दीपक महाराज 2-4 महिने झाले होते. आणि तो मग माझ्याकडे पाहायचा आणि थोडा वेळ बायकोकडे पाहायचा, माझ्याकडे पाहायचा बायकोकडे पाहायचा. आणि मग बायकोन त्याला असं खुणिलं. हा कीर्तनातून उठून गेला आणि बायकोला म्हणतो काय कशाला बोलवलं मला? ते म्हणते काय नाही, बोटात बघते म्हणे ताकद किती. तसं या तिच्या पुढे बाबाचं काहीच चालत नव्हतं. धर बाबा तुला धरा शेपूटतं. मग तिने धरली बांड्या बायला शेपूट, यानं धरली पूर्ण बायला शेपूट. बैल पुढे दोघे मागे, बैल पुढे दोघे मागे. पाणी कमरा इतकं, छाताला इतकं पाणी वाढत चाललं. तो पूर्ण घाबरलेला. थोडा आवाज वाढतो का? तो पूर्ण घाबरलेला. त्याला तिला हे पाहुणं नाही, याला हे पाहुणं नाही. हा म्हणतो अगं त्या बाईला शेपूट जर आपर आहे, चांगलं फिट पकड, ढेलं धरू नको. ते मी ढेलं धरेन. ते म्हणे बाई तू ढेलं का धरीना, फक्त सोडू नको म्हणजे झालं. तिने हे सोडलं, ती गेली वाहून. तुमची नदी कुंकड वाहती इकडे खाली, ती गेली इकडे वाहून. रामभाऊ अलीकडच्या काठावर आला आणि काठावर आल्या नदीची काठा निघला वर तिकडं सायगावकडं, आंतरवाली आहे ना, इकडं वरती निघाला. तिकडून 2-4 जण भेटले, रावसाहेब वगैरे 2-4 जण भेटले. त्यांनी रामभाऊ इकडं कुठं? रामभाऊ म्हणतो माझी बायको वाहून गेली रे. अरे पण आपली नदी खाली वाहते, तू इकडं वरती कुठं चालला? तो रामभाऊ म्हणतो तिचा मला पुरा अंदाज आलेला आहे, ती खाली जाऊच शकत नाही, ती वरतीच गेली असेल.
मग हे माझे पण कोणाच आहे महाराज? म्हणजे स्वतः जातात आणि दुसऱ्यालाही घेऊन जातात. आजा मेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. म्हणजे या संसारामध्ये स्वतः जातात पण दुसऱ्यालाही घेऊन जातात, असा हा संसार आहे. आणि या संसारातले पदार्थ सर्व मायक आहे, मिथ्या आहे, असं नामदेव महाराज काकडीच्या अभंगामध्ये सांगतात. धन मिथ्या आहे, बायको मिथ्या आहे, पुत्र मिथ्या आहे, आणि अशी सगळी मिथ्या जाणून आपण त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या जाणून शरण रिघा देवाशी. हे सगळं मिथ्या आहे असं जाणून आपण त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि जे मिथ्या पदार्थ आहे, जे मायक पदार्थ आहे, ते आपल्याला दुःखालाच कारण आहे. रती माई के दुखाची जननी, ये रती माई के दुखाची जननी, ये रती माई के दुखाची रती मायके दुःखाचे जनिते नाही आद्यांती अवसानी. त्या देवाच्या व्यतिरिक्त जेवढे काय पदार्थ असेल ते पदार्थ सर्व कसे मायक आहे, मिथ्या आहे, खोटे आहे,
त्या पदार्थांना आदिही नाही आणि अंतही नाही, आणि जेव्हा ते भासतात तेव्हाही ते पदार्थ नाहीत नाही. आणि मग असे पदार्थ आपण किती गोळा केले तरी आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण ते देवाच्या व्यतिरिक्त कसे सगळे पदार्थ मायिक आहे, खोटे आहे. कारण हा संसार कसा आहे, फलकट आहे, आणि सार काय तो भगवंत आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. इथे सार काय तो भगवंत आहे, त्या भगवंताचं नाम सार आहे. आणि म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. भगवंताशिवाय साऱ्या जगतामध्ये काहीच नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देखे सारा सार विचरिता, भ्रांती ते पाय असरता, सार ते स्वभवता नित्य असे. जे सार आहे ते स्वभवता कसे नित्य आहे. आणि म्हणून आपलं जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, त्याची आपण प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग ते देव आपलासा कसं करून घ्यायचा महाराज, तर सांगतो तुम्हाला तो आपलासा कसा करायचा. म्हणजे ज्याप्रमाणे नदी सारखी वाहत राहते, सारखं वाहत राहते, किती अडीअडचणी आल्या, किती खड्डे असले, किती धरणं असले, तर ते एक दिवस काय समुद्राला जाऊन मिळते. कुठं जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. मग ज्याप्रमाणे नदीने त्या समुद्राला आपलंसं केलं, तसं आपण त्या देवाला आपलंसं करून घेतलं पाहिजे. मग त्या देवाला आपलंसं कसं करायचं महाराज, तर या शरीरूपी गावाला आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर आपण त्या परमात्मा मार्गावर लागलं पाहिजे. पण त्या मार्गाने जात असताना खूप अडीअडचण आहे. आपल्याला विषयरूपी गाव लागतात, आणि त्या गावामध्ये गुंतलं नाही पाहिजे, त्या गावामध्ये भुललं नाही पाहिजे. कारण हे जीव सगळे कशाने भुललेले आहे, विषयाने भुललेले आहे. विषय वडी भुलले जीव, आता याची कोण करील केव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. एवढा मोठा आपल्याला नरदेह प्राप्त होऊन सुद्धा त्या आपल्या अंतःकरणामध्ये ते परमात्म्याशी प्रेम निर्माण होत नाही, प्रीती निर्माण होत नाही. कारण हा नरदेह आपल्याला जो प्राप्त आलेला, हा नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. आणि दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. किती महाराज, कसा नरदेह किती दुर्लभ आहे, तर तुम्हाला सांगतो ऐका, एक उदाहरण सांगतो ऐका. नरदेह किती दुर्लभ आहे. मान लागला नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईन म्हणते ते होती, तर चित्ते कान धरावे. आपण जर ठरवलं देव व्हायचं, तर आपल्याला देव होता येतं या नरदेहामध्ये. आपण जर ठरवलं वैकुंठाला जायचं, तर वैकुंठाला जाता येतं. आपण जर ठरवलं नरकाला जायचं, तर आपल्याला या देहातून नरकाला जाता येतं. सगळ्या ठिकाणी आपल्याला जातं या ठिकाणावरून. आणि आपल्याला जो नरदेह प्राप्त आलेला आहे ना, हा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे, एक उदाहरण सांगतो ऐका. एक आजीबाई होत्या, आणि त्या आजीबाईकडे पिशवी होती. पिशे ते पहिल्या कमराला लटकाचे पिशे राहायचे बघा. आता हायकणे काम इथे राहिले, आता पर्स निघाले आता. मग त्या आजीबाईच्या पिशवीमध्ये तंबाखू, चुना, आडकिता, सुपारी अशा बरेच वस्तू राहायच्या. आणि मग तशी एक पिशवी घ्यायची, आणि त्या पिशवीमध्ये 1 रुपयाच्या ठोकळ्या, 2 रुपयाचा ठोकळा, 5 रुपयाचा ठोकळा, असे बरोबर त्या पिशवीमध्ये 25 रुपये टाकायचे. आणि 25 रुपये टाकल्यानंतर त्या पिशवीतून फक्त 90 रुपये बाहेर काढायचे. किती रवी महाराज, किती रुपये बाहेर काढायचे? 90 रुपये बाहेर काढायचे. किती प्रयत्न केला म्हणजे त्या पिशवीतून 90 रुपये बाहेर निघतील? निघणार नाही. कारण की 90 रुपये डोळे दाखवून बाहेर काढायचे. कारण की 9 रुपये काढणे कसे दुर्लभ आहे, त्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त आलेला आहे हा दुर्लभ आहे. आपल्याला हा नरदेह प्राप्त आलेला आहे काकटाळी न्यायाप्रमाणे आपल्याला प्राप्त आलेला आहे. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडते उपाय घडू आले. मग असा दुर्लभ नरदेह आपल्याला प्राप्त आलेला आहे. दुर्लभ जाणार तुम्ही वाचले, तुम्ही वाचले, 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 तुम्ही वाचले.
आणि म्हणून ते आपण वासुदेवाचं चिंतन केलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आणि आपण जर त्या भगवंताचं चिंतन केलं तर तो भगवंत आपल्यापाशी राहतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राही तेथे. आपलं चित्त निर्मळ असेल तर त्या ठिकाणी भगवंत येऊन राहतो. नामचिंतन आपण जर केलं तर भगवंत त्या ठिकाणी राहतो महाराज. असं भगवंत स्वतः म्हणतात, माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. माझे भक्त ज्या ठिकाणी गातात, नामचिंतन करतात, त्या ठिकाणी मी उभा असतो. मग ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी काय आनंद आहे. आपण पाठीमागे सांगून गेलो की या जगातामध्ये कोण सुखरूप आहे? भगवंत सुखरूप आहे. आणि म्हणून आपण त्या भगवंताचं नाम चिंतन केलं की भगवंत तिथं राहतो. आणि जिथं भगवंत असतो तिथं आपल्याला आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याचा नाम घोष केला पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आपण जर सतत त्या भगवंताचा नाम घोष केला तर आपल्या चित्ताला सतत काय होतं? आनंद प्राप्त होतो. म्हणून ज्या ठिकाणी नामचिंतन त्या ठिकाणी भगवंत, आणि ज्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी काय? समाधान, सुख. कारण या संसारामध्ये सुख नाही. त्या भगवंताच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ कसे मायिक आहे, मिथ्या आहे आणि खोटे आहे, आणि ते दुःखालाच काय जन्म देणारे आहे. विठ्ठल विठोबा रुखुमाई